कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ईश्वर कोराई तालुका अक्कलकुवा इथं वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक समारंभ उत्साहात। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ईश्वर कोराई तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार इथं शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ झाला। सदर कार्यक्रमास तालुक्याचे तहसीलदार दिलीपजी गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं, तर खापर ग्रामपंचायतीचे सरपंच किरणदादा पाडवी, खापर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोदभाऊ कामे, खापर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विनोद ढोडरेप्पा, खापर केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत गावित सर, विद्यार्थिनी पालक प्रतिनिधी गिमलादादा वसावे, विद्यार्थिनी माता प्रतिनिधी श्रीमती अनिशा पाडवी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांच्या शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा भावसार यांनी शाळेचे प्रास्ताविक सादर केलं। प्रास्ताविक सादर करताना श्रीमती भावसार यांनी शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक कामाचा आढावा घेऊन शाळेत राबवत असलेले विविध शालेय उपक्रम, विद्यार्थिनींनी वर्षभरात मिळवलेल्या शैक्षणिक, कला, क्रीडा विभागात मिळालेले यश यांचा सविस्तर आढावा घेतला। स्नेहसंमेलनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो खो, 100 मीटर धावणं, लिंबू चमचा तसेच रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। या सर्व स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफीचं वितरण करण्यात आलं। त्यानंतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका, देशभक्तीपर गीतं, आदिवासी नृत्य ग्रुप डान्स अशा विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी गांगुर्डे, नायब तहसीलदार यांनी विद्यार्थिनींना कष्ट, अभ्यास, वेळेचं नियोजनाचं महत्त्व पटवून दिलं। प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत उपसरपंच विनोदभाऊ कामे यांनी विद्यार्थिनीच्या सुप्त गुणांना वाव देऊन अपयशाला घाबरू नका असं आवाहन आपल्या भाषणातून विद्यार्थिनींना केलं। खापर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वसंत गावित सर यांनी आपल्या मनोगतातून आयुष्यात किती मोठं व्हावं, आपण आपले शिक्षक आणि आईवडील यांचे आदर कधीही विसरू नका, त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात तुम्ही यशस्वी होऊन एक उत्तम नागरिक बनू शकाल असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती दीपाली ठाकरे, गिरीश बिराडे यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार हिम्मतराव तायडे सर यांनी केलं। कार्यक्रमाची साऊंड सिस्टम सोनवणे यांनी पाहिली, तसेच विद्यार्थिनीची तयारी, स्टेज यासाठी विद्यालयाच्या गृहप्रमुख श्रीमती बिरारे, श्रीमती मोरे यांनी पाहिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कापोरे, वसावे, भट, गोसावी, रायसिंग, श्रीमती पाठक यांनी सहकार्य केलं। शाळेच्या श्रीमती पाटील, श्रीमती वळवी, श्रीमती कुवर, श्री कुंभार यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। या कार्यक्रमासाठी आम्हाला विशेष आमंत्रण देऊन हा कार्यक्रमासाठी आम्हाला सन्मान केला, त्याबद्दल शाळेच्या वतीने पहिले खूप खूप आभार मानतो। आजचा विषयच म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन। थोडक्यात या सत्राचा निरोपचा कार्यक्रम, निरोप म्हणताना थोडं वेगळेपणा वाटतो म्हणून तो शब्द वापरणार नाही। जे पुढच्या वर्षाच्या आठवणी, या वर्षाच्या आठवणी घेऊन पुढच्या वर्षासाठी नवीन तयारीला लागणं म्हणजे हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम असतो आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेत असतो। या मागचं कारण असं की वर्षभरात जे काय आपण अभ्यास किंवा इथे कार्यक्रम घेतले त्यात जो थकवा आलेला असतो, जो ताण आलेला असतो आपल्या मनाला, तो घालवण्यासाठी आणि एक मनात ऊर्जिता अवस्थात प्राप्त व्हावी आणि परीक्षेच्या दृष्टीने तयारी असावी, या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो शाळेमध्ये। या कार्यक्रमासाठी बघा, शाळेमध्ये अभ्यासाबरोबर क्रीडा, संगीत, इथं कलागुणांना सुद्धा वाव दिला जातो। त्या अनुषंगाने आपण सर्व विद्यार्थ्यांना सकाळपासून बघा, काहींचे पाय थिरकत होते त्या संगीतावर, काहींनी आपल्या त्या छोट्या नाटुकलीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून सर्वांना मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला। त्या प्रत्येकामध्ये एक कला होती आणि आपल्या अंगी जर जिद्द असेल ना, तर प्रत्येक कला हा आविष्काराच्या रूपाने अवतरत असते आणि त्या अनुषंगाने या बालगोपाळांनी, बालमैत्रिणींनी खूप असे छान प्रकारे वेगळे कार्यक्रम सादर केले आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला। पण याच्यात सर्वात मोठे योगदान कोणाचं असेल माहिती आहे का? जे पालक ज्यांनी विश्वासाने या शाळेच्या शिक्षकावर तुमची जबाबदारी टाकलेली आणि ते शिक्षक ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करून तयारी करून घेतली, किंवा जे पालक ज्यांनी विश्वासाने तुमची जबाबदारी या शिक्षकावर टाकली, ते सुद्धा तेवढे या प्रोत्साहन याचे
पात्र आहेत. पण त्या अनुषंगाने एकच म्हणे की हा जो कार्यक्रम सक्सेस झाला याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही. तुमच्याशिवाय तो कार्यक्रम शक्य नव्हता आणि तुमच्या कलागुणाने तुम्ही वाव दाखवला म्हणून तो कार्यक्रम यशस्वी झाला. अशा प्रकारे आपण आपले कलागुण दाखवून इथं आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मला ती एक छोटीशी 2-3 नाटिका खूप भावल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. एक छानसं एक प्रबोधन करण्याचा आपण प्रयत्न केला. मोबाईलद्वारे मोबाईलचे दुष्परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे छोटे नाटक त्या माध्यमातून आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला एवढं सांगेन, मोबाईल हे असं एक साधन आहे की ज्याचा वापर चांगल्या कामासाठी केला तर खूप चांगला आहे, पण त्याचा वाईट कामासाठी वापर केला तर त्याच्यासाठी भयानक कुठलंही साधन नसावं. त्यामुळे मोबाईल हा कमीत कमी वापरात घेऊन आपण फक्त कामासाठीच त्याचा वापर करावा. आम्ही सुद्धा आमच्याकडे जरी दिवसभर मोबाईल असला तरी संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही टाइम मोबाईल बघत असतो, दुपारी कदाचित. कारण हे असं साधन आहे की त्याच्या फक्त चांगल्या कामासाठी वापर करायचा असतो. कारण आपल्याकडे बघा त्या नाटिकेमध्ये सर्व काही गुगल दाखवला, कोणी फेसबुक, इंस्टा, जे कोणाला माहीत नाही ते सगळे प्रोग्राम दाखवत. त्याच्यात आपण गुरफटले गेलो सर्व विद्यार्थी वगैरे, आणि आपण त्यालाच आपला विश्व समजत असतो. ते आपलं विश्व नव्हे, ते आपलं विश्व नाही. आपलं विश्व हे आपलं भविष्य आहे. या कलागुणाच्या माध्यमातून आपल्याला एकच करायचं आहे की आपली ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी कार्यक्रम आपण आयोजित केले. पण त्या अनुषंगाने त्याच्यातनं काहीतरी चांगले बोध घेऊन जे 10वी-12वीचा विद्यार्थी आता परीक्षेला तयारी, किती 10 तारखेपासून पेपर आहे ना, 8 का 10? प्रथमतः 12वीचे जे विद्यार्थी त्यांना या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा की त्यांचा पेपर चांगला जावो, उतारा न करता. बरोबर ना? मेहनत, उतारा न करता चांगले पेपर जावो का मी तुमच्या सोबतीला असणार, दररोज असणार आहे, त्याच्यामुळे कुठं जाणार नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या या नवीन वर्षाच्या या सत्राच्या परीक्षेसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा. तर आपण आपले पेपर खूप चांगले लिहावे, खूप चांगले मार्क पाडावे आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीने स्वतःच्या पायावर स्वतःच्या मेहनतीने जरी 35% जरी मार्क पडले तर ते खूप 100पेक्षा जास्त असतात स्वतःच्या मेहनतीने. आणि दुसऱ्याच्या मेहनत उतार्यावर जे आपण गुण मिळवले जरी 99% असतील तरी ते काही कामाचे नाही. का पुढे भविष्यात जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला त्या वाटेवर ज्या पुढे जाणार जे रस्ते येणार आहे ते खूप कठीण असतात आणि तिथं स्वतःची मेहनत केलेले रस्ते हे कधी पण चांगले असतात. जो स्वतःच्या पायाने पुढे जातो, पायावर चालू, त्याला पुढे अडचण येत नाही. म्हणून सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, आपण आता कालच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं एक पत्र आलं की कॉफीमुक्त भारत, कॉफीमुक्त महाराष्ट्र, की आपण कॉफी करायची नाही. बरोबर? आज जसं जो तुम्ही ज्या आनंदात भरात दिवसभरात एवढा उत्साहात पूर्ण दिवस बघा 11 वाजेपासून आता वाजले किती 4:30, जे जवळपास 5.5 तास तुम्ही कंटिन्यू इथं मनमुराद आनंद घेता या संगीताचा आणि त्या आनंदामध्ये न्हावून निघालात. खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी सुद्धा आपण या जिद्दीने याच उत्साहाने हा कार्यक्रम घ्याल अशी अपेक्षा व्यक्त कर. पुढच्या वर्षी सुद्धा मी असणार आहे, कारण मी जोपर्यंत इथं आहे जवळपास सेवेच्या अंतिम चरणापर्यंत या खापर केंद्राला सोडणार नाही, कारण मी कायमच असणार आहे. असो तर सर्वांना एक विनंती करेन की आपल्याकडे खूप जिद्द आहे, खूप उत्साह आहे आणि त्याचा वापर अभ्यासामध्ये करावा आणि नक्की चांगले मार्क मिळवण्यासाठी त्याचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा दिवसभराच्या कार्यक्रमात सगळे दमले आहात, बरोबर आहे? मला वाटते कुठलं तरी एक गाणं सोडलेलं आहे, एक शेवटचं गाणं सोडलं आहे. मी म्हटलं ठीक आहे 2 मिनिटं तुमच्याशी वार्तालाप करतो, आपण नंतर वर्गात आल्यावर सविस्तर या संदर्भात बोलू. पण पुन्हा एकदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना पेपर चांगले जाओ, खूप चांगले मार्क पडो, खूप चांगले याला तुमचे नंबर लागो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष
आमचे मित्र श्री गांगुडे साहेब जे आले होते ते कामानिमित्त परत गेले, तहसीलदार साहेब. त्यासोबतच आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र खापरगावचे लोकनियुक्त सरपंच श्री किरणदादा पाडवी, तसेच आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री दोदरे आप्पा, तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे आमचे मित्र मार्गदर्शक श्री गावित सर व इथं उपस्थित आपल्या या संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, इतर संस्थेचे सुद्धा इथं कर्मचारी होते व इथं मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी मित्रांनो व त्यांचे पालक, आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त इथं आता जे विद्यार्थ्यांना जे बक्षिसं दिले गेले, तसेच मॅडमांनी जे आपल्या शाळेचे जे कार्य होते त्याबद्दल सांगितलं, त्याच्यावरून एक लक्षात येतं की फक्त शाळा चालवायची म्हणून चालवत नाही, सर्व कर्मचाऱ्यांची किती मेहनत आहे. कारण की इथले जे कर्मचारी आहे याच्यात एक विशेष आहे की सर्व कर्मचारी यांच्या मानावं तेवढं आभार कारण कमी आहे, कारण की ते मानधनावर आहे. मित्रांनो, आजच्या या दुनियेत आपण सर्व पाहतो की जे पगार घेतात त्यात सुद्धा एवढं म्हणजे पोट तिडकीने असो किंवा मन लावून काम कोणी करत नाही. आणि मी फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी सांगत नाही, कारण की आमच्या सुद्धा अनुभव आला आहे की खरंच अत्यंत चांगलं काम आहे. आम्ही जे आता ग्रामपंचायतीच्या वतीने जे काम केलं गेलं त्यात आमचे सरपंच साहेब असतील, आप्पा असतील, आमची सर्व टीमने, कारण की काम करून घेण्याची जी त्यांच्यात धमक होती, ती काळजी होती, ती पगार जो घेतो व्यक्ती त्याला सुद्धा तेवढी असत नाही. त्यांनी अतिशय मागे लागून आम्ही थोडे दिवस तर, कारण की एवढी मोठी निधी, ही निधी गावाची होती, वास्तविक गावाची निधी शासकीय म्हणजे हे आमच्या गावातच आहे, परंतु शेवटी आम्ही आमचे जास्त टार्गेट गावातील जे रस्ते वगैरे गटर त्याच्यावर जास्त फोकस असतं. कारण की शेवटी लोकप्रतिनिधी असल्याने आम्हाला गावकऱ्यांना जास्त खुश करायचे असतं, त्यांनी आम्हाला त्या ज्या आशेने निवडून दिलं असतं. परमेश्वर कृपेने आम्ही काम भरपूर केलं आहे म्हणून गावातील लगभग भरपूर समस्या कमी आहेत. परंतु इथली जेव्हा विषय आला आमच्यासाठी तर आम्ही एक गंभीर्याने विचार केला, कारण की ठीक आहे ब्लॉक वगैरे लावले गेले, सुशोभीकरण झालं, परंतु जे गटरीचा विषय होता तो अत्यंत गंभीर होता. बांधकाम झालं त्यावेळेस कुठंतरी कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा असो किंवा निष्काळजीपणामुळे तो मेन विषय होता. कारण की इतर गोष्टी आपण सांभाळू शकतो, इतर गोष्टीला आपण सहन करू शकतो, पण गटरचा असा विषय की ते खास करून मुली आहेत, महिला भगिनींना आपल्याला माहिती, पाण्याचा विषय जास्त म्हणजे वापरायचा असतो, वापर लागतो, तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी मोठी समस्या होती. आपली कस्तुरबा गांधी हे जे विद्यालय याच्या शासनाच्या सुद्धा ते जे आहे की आपल्या जे आदिवासी बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना शिक्षणापासून कसं जोडलं जाईल, त्यांना सोयी सुविधा कसे उपलब्ध होतील, या अनुषंगाने आपले जे देशाचे पंतप्रधान आहे, सर्वात लाडके पंतप्रधान, ज्यांच्यासारखं आजपर्यंत नेतृत्व नाही लाभलं असे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, त्यासोबतच आपले राज्याचे कर्तव्यदक्ष अत्यंत प्रामाणिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मानस आहे की आपल्या आदिवासी महिला भगिनींना, मुलींना शिक्षणापासून कसं जोडलं जाईल, त्यांना कसे सुविधा दिल्या जातील, जेणेकरून सुविधांमुळे तरी मुली येतील, त्यांना शिक्षण मिळेल, कारण की प्रत्येकाला अपडाऊन करणं हे शक्य होत नाही. व त्याच मानस त्यांनी ठेवून आज आपल्या मुलींसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. व त्याच्यात शौचालयाच्या या पाण्यामुळे भरपूर अडचणी निर्माण होत होत्या, त्याच्यामुळे दुर्गंधी होत होती परिसरात सुद्धा, त्यात आमच्या पंचायतीचे नागरिक राहतात त्यांना सुद्धा त्याचा त्रास होत होता. व ते आम्ही लक्षात घेतलं आणि त्याच्यासाठी मी कर्मचाऱ्यांचे सर्वांचे नाव, कारण की मला लक्षात नाही, परंतु तरी भावसार मॅडम असतील, बिराडे मॅडम असतील, ठाकरे मॅडम असतील, का मग इतर सर्व कर्मचारी असतील, ताडे सर असतील, भट सर असतील, यांच्या सर्वांच्या आम्हाला जो यांनी पाठपुरावा केला, शेवटी आम्हाला ते काम हातात घ्यावं लागलं. व त्यात भरपूर अडचणी सुद्धा आल्या कामगारांमुळे, परंतु त्यात सुद्धा आम्ही काही वेळेस मी थोडा रागावलो सुद्धा, त्याबद्दल मी क्षमा मागतो. कारण की परंतु मी सर्वांना माहिती की काम एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी स्वतः लक्ष देऊन आम्ही ते काम केलं. कारण की निधी चुकीच्या
खर्च नको व्हायला पाहिजे. हे आमच्या पहिल्यापासून आम्ही जेव्हापासून ग्रामपंचायत सांभाळत आहे, आमचे 1 रुपया सुद्धा कुठं खराब काम म्हणजे होईल हा आमच्या बिलकुल उद्दिष्ट नाही राहत. आमच्या 1-1 रुपया हा गावाच्या विकासासाठी सर्वांच्या फायद्यासाठी व्हावा या अनुषंगाने आम्ही काम करत असतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्कलकुवा, अक्राणी.